महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना देवाज्ञा प्राप्त झाली। शिव शाहू फुले व आंबेडकर यांच्या विचारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे आपले सर्वांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकदम यांचा स्वभाव एकदम रोखठोक होता। निर्भिडत राजकारण करायचे, कोणाच्याही पाठीमागेला बोलणारे, त्यांना जे वाटलं मनात आलं ते कोणावरून बोलणारे, त्यांचा असा स्वभाव होता। त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली। शेवटी ते म्हणायचे की माझी सभा रद्द करायला देवालाच यावं लागेल, आणि ते झालं। अजितदादांची सभा रद्द करण्यासाठी थांबवण्यासाठी शेवटी देवालाच यावं लागेल। मित्रांनो, महाराष्ट्राचा भक्कम पूर ढासळला 2 दिवसांपूर्वी। आपल्या महाराष्ट्राचा रुबाब अजितदादांनी दिल्लीपर्यंत ठेवलेला होता। त्यांचा आवाज, त्यांचा बुलंद आवाज दादांनी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात त्यांचा आवाज ठेवलेला होता। तरुणांनी कोणाकडे बघून निर्भिड राजकारण करावं, तरुण वर्गाने कोणाकडे बघून निर्भिड राजकारण करावं, तरुण वर्ग अजितदादांकडे बघून निर्भिड राजकारण करायचे। 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्याला ग्रहण लागलेलं होतं। 28 जानेवारीला म्हणजे शब्द कमी पडतील अशी घटना कोणासोबतही ना घडली, कारण शेवटी ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते। तर आज महात्मा गांधी व अजितदादा यांना आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करावी ही मी सर्वांना नम्र विनंती करतो।